शाही पण आपले डोक्यातच नसत सगळं काढून टाका इको मार्ग टर्बल फिरवल भारीतलं जेवढं असेल तेवढं काढून टाकायचं बाबा साधा म्हणजे साधं नाही बघा हो त्याचं काय एक तत्वनाम दृढधरी म्हणा इको काय असेल तू खाली बस बरा तू खाली बस खाली तूच इकडे बघ माझ्याकडे त्यातलं मेमरी कार्ड काढ इकडे त्यातलं मेमरी कार्ड काढ मला असं दाखव बोटात पटकन अरे मेमरी कार्ड काढ ते कॅमेरा लाव दे कॅमेरा कोण म्हणलं तुला फक्त मेमरी कार्ड काढून मला असं दाखव हातात कॅमेरे 4-5 लाव कॅमेऱ्यात काय नाही हा बस खिशात घाल भारी वस्तू बाहेर ठेवू नये हा बस आता एकतत्वनाम परत टाकलं काय का दाखव बाहेर का हा बस खालच्या मागच्या शक्य हा बस एकतत्वनामात एकतत्वनामात दृढधरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे सदगत जपाधी नामा परते तत्व नाही रे अन्यथ वय अनेक पंथा जशील धनी ज्ञान देव मौन जपमालांतरी धरोणी श्री हरी धरोणी श्री हरी जपेस हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पंढरीच्या देवरा अनेक पंथा जाशील धनी ज्ञान देव मौन जपमालांतरी धरोणी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला पुण्याचं शेवटचं घोळ कल्पना आहे रिटर्न येत बंद वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस
तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपर आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहे, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही. पृथ्वी जशी मोबाईल बंद करते, बारी वस्तू बाहेर पाहिजे नाही. पृथ्वी जशी नको हे फक्त देवाला वाटतं. आणि हे 4 माणसं जर जगातून वेगळे केले तर जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. माणसं माणसावर अजिबात प्रेम करत नाहीत. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही मूर्ख असाल, लोक तुम्हाला साहेब म्हणतात. ही सायकोलॉजी आहे. तुमच्याकडे जर पैसा असेल तर 3 गोष्टी ऐका. मान्यता वेगळी, धन्यता वेगळी आणि विद्वत्ता वेगळी. तुम्ही खाली बसो, खाली बस, तू खाली बस. ते लोक तुझ्या गप्पा तेव्हा इज्जत जाते. मान्यता वेगळी, विद्वत्ता वेगळी आणि धन्यता वेगळी. सरपंचाकडे मान्यता आहे, विद्वत्ता नाही. तहसीलदाराकडे विद्वत्ता आहे, पण संतांकडे धन्यता आहे. आता पुन्हा 3 शब्द ऐका. मान्यता हे क्षणिक आहे, क्षणिक आहे. कालांतराने ते कमी झाल्याशिवाय राहत नाही. 2.5 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष मान्यता आहे. आणि विद्वत्ता ही माणूस मरताने बरोबर नेतो, ती दुसऱ्याला दिली जात नाही. आणि धन्यता हा शब्द फक्त विश्वात संतांनाच मिळतो, इतरांना. धन्य हा शब्द फक्त संतांना आहे. तुकाराम महाराज धन्य मी मानेन, एकनाथ महाराज धन्य आजी देईन, धन्य आहे. बाकी सगळं फेर आहे. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत स्वतः, बाकी सगळं जग. हे प्रियशी, प्रियकर, प्रियकर, मित्र, मित्र, ही सगळी लबाडांची टोळी आहे. आणि भगवान, बाकी हे सोडा. मित्र मित्र विषय वेगळा आहे. काही लोक म्हणतात माझे मित्र माझी वाट पाहतात, पाजितो म्हणून. पाजायचं बंद कर, मित्र काय. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. प्रेम काय करते ती, फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेमाचं काय घेते? हे प्रेम प्रेम ह्या सगळ्या लबाड आहे. कोण कुणावर प्रेम करा, कुणाला वेळ. प्रेम नाही, काहीच नाही. ओनली हिंदुकडची व्याख्या आहे. लव इज अ मनी अँड मनी इज अ लव. मनी इज अ लाईफ अँड लाईफ इज पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. डोकंच बंद झालं, अजून सुद्धा सुरू व्हायचं. प्रेम म्हणजे पैसा. म्हणून खाली बस बरं, मोबाईल बंद करे, खाली बस, बस खाली जा, खाली बस ना. विठाल है विठाल.
कीर्तनाला सुरुवात नाही झाली. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत, बाकीचा विषय सोडून द्या. ते सगळं लबाड आहे, ते काय विषय नाही. पुढे चढायचं आता आपल्याला. आज कीर्तनाला हेतला मग म्हणायचं हरिपाठातला आणि 26 नंबरचा. हरिपाठातला आहे आणि 26 नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. या विश्वात जेवढे संत झाले, एवढे विश्वास जेवढे संत झाले, त्या सगळ्या संतांमध्ये सगळं कोवळा बाळ कोण झाला असेल तर विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. बाळ म्हटलं फक्त 16 वर्षाचं बाळ आहे, पण विश्वाची आई आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे, पण स्वराज्याचा संस्थापक आहे. तिथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं बसायदान पाठ नाही. आणि त्याचा पोरे म्हणतो महाबाप 71चा झाला. इतक्या दिवस ठेवायचं कामच का? त्याला उपयोग काय? उसाला तुला आला काय? तो बाप 80चा झाला काय? फरक काय? उसाचा तुला कोणी गायला घातलाय? भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खुटा केलाय का? शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देत नाही. काशीतलं गुचिड कधी दूध पेत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. मोरावर त्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. पाहत नाही. मग बांधावर येराड वाढलं काय आणि म्हातारा सिद्ध झालं काय? ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं, गावात निवडून येणं, हा काय पराक्रम आहे का? काही क्रांती आहे का काही? हॅलो, माझं लग्न जमलं, कधी आहे तू? आता गड्याचं नाही मग कोणचं जमत? काय हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक करायची? अख्ख्या गावात तू एकटाच मिळ रे का? बाकी कोणाला जमलंच नाही का? अरे मागला तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर पालता पडायला लागलं का टेटसला, फुटाणा पडायला लागलं का टेटसला, दात वाचवायला लागलं का टेटसला. गाडी घेणं, ही गाडी घेणं, मग एकच उत्तर द्या. शिट्या मारतो मोकळं. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, हा काय पराक्रम नाही. माळकरी होणं हा पराक्रम. उत्तर द्या मला. तुम्ही सगळे घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? 5 मिनिटं घ्या. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? पुढं काय? खाल्लंच नाही, फक्त उकारलंय. म्हणजे ना काय केलं? शिक्षण केलं, नोकरी केली, नोकरी केली, बायको केली, बायको केली, नवरा झाला, बायको बाळाची झाली, बाप झाला, पोऱ्या मोठ्या केला, त्याला नोकरी लावलं, त्याचं लगीन केलं, सासरा झाला, सून बाळाची झाली, आजा झाला, दिंडीत आमच्या लोकांनी आला, मेला, केलं. शाळेत गेली, मोठी झाली,
वयात आली लग्न केलं नवरी झाली, नवरा आला बायको झाली, बाळातीन झाली आई झाली, सून आली सासू झाली, सून बाळातीन झाली आजी झाली, आट्याक आला घुसमी माता माऊली पाचारी साधू संतांची निंदा विश्वातलं बाजूच नको म्हणते ते शाईपानाचं टकळत वाजत हे विश्वातलं सगळ्यात अवळं पाळणार विश्वातला दुसरा चमत्कार आहे, विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळा पाळणार, आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना कधी वाटलं आईच्या कुशीत पुसावं तर आई, कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत पुसावं आणि ढकसा रडावं आईच नाही आहे, कधी वाटलं आईच्या पाठीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही आहे. मग काय करायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे त्याला ज्ञानाभागी माती विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळणार होता, विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही पण मांडीवर खर्च आहे, आणि आज कीर्तन बसलेली सगळी माणसं माऊलीची ह्या सगळ्या लोकांना एकच मांडी आहे ती माझी माऊलीची मांडी आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. काही हे कालही घडलं नाही, आजही घडलं नाही, इथून पुढे कधी सक्का भाऊ गुरु 2026 ला भावाच्या पुरीचं लग्न मोडणारे 14 जण माझ्या पुढे आत्ता बसले तिथं, मी नावा सरळ उभे करी कोण भाऊ, पण महाराज मंडळी नीट ऐका, इने करी शब्दारिंदा पक्वाद विकवाद ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा यांच्या आईचं नाव नाही आहे. काय शिवाय इथं कीर्तनकाराच्या सप्तेच्या पत्रिकेत कीर्तनकाराचं नाव बारीक अक्षरात असलं तर त्याच्या शिष्यांना लागेल,
आमचे गुरु बारीक का तुझे गुरु बारीकच आहे तो वाकांडी घेतले तर ते कुठं आमच्या बाबाचं नाव बारीक का तारीख घेणाराचं जर नाव घेतलं नाही कीर्तनात तर जाताना 5-10 हजाराला फटका बसतो इतकी वाईट दिवस आहे. फक्त 90% लोक नावासाठी जिवंत आहेत. तुमचं काय म्हणणं? पण नुसतं आईचं नाव नाही. पुढचं ऐका ज्ञानेश्वरी आईचं नाव नाही, ज्ञानेश्वरी वडिलांचं नाव नाही. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. ज्ञानेश्वरीमध्ये देवाचंच नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाही, अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि 1.25 लाख शब्दामध्ये 2 शब्द थोडे खालचे आहेत. पहिल्या अध्यायात एक शब्द आहे, तिसऱ्या अध्यायात एक शब्द आहे, 16व्या अध्यायात एक शब्द आहे आणि 18व्या अध्यायात एक शब्द आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 16व्या अध्यायात आहे, गावंडे मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. नाही तर एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरी खालचा नाही. पाया पडतो ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांच्या. आता हे पारायण जे करतात हे का पारायण असे नमुने पारायण करणारे पठ्ठे पोहे खात्यात कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्या आणि मग मी म्हणतात की बहुणा तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना सांगून ठेवतो ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा जोरात रुचतो नाही. ज्ञानेश्वरीचं पान सुद्धा उचकू जोरात नाही. कारण ज्ञानेश्वरीच्या पानापानात ज्ञानदेव नाही, ज्ञानेश्वरीच्या अक्षरात ज्ञानदेव. अक्षर आमचे पठ्य आणि 9/3/2026 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार तसाचा तसा. आणि ज्ञानेश्वरीतला 3रा चमत्कार सगळं कोवळं पाळणार मांडीच नाही पण मांडीवर खिळचट आहे. ज्ञानोबा आहे ए सक्का भाऊच गुरु केला. ज्ञानोबा आहे आणि सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले. ज्ञानोबा आहे सगळ्यात उशिरा ए आणि 5वा चमत्कार आहे. 5वा चमत्कार आहे ए ज्यांच्या समाधीला भगवंत रडले. आणि 6वा चमत्कार आहे समाधी नंतर सुद्धा साक्षात्कार झाला, ज्यांना झाला त्यांची आज षष्ठी आहे. मी ज्यांचा जन्म षष्टीला झाला ते एकनाथ महाराज, ज्यांना दत्तदर्शन षष्टीला झालं ते एकनाथ महाराज, आणि ज्यांची जल समाधी षष्टीला आहे ते एकनाथ महाराजांच्या जीवनात 3 गोष्टी. एकनाथ महाराज एकनाथ स्वतः तिकडे जा बरं. लिंक लागले ना करंट लागलं त्याला विषय आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे.
तुम्ही माझ्यासाठी आयुष्यात ते 2 तास दिले मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे तर जास्त तुमच्या चेहऱ्यावर समाधान चला जन्मषष्टीला आहे अनुग्रह षष्टीला आहे आणि जल समाधी सुद्धा षष्टीला आहे आणि ज्यांच्या षष्टी आज त्यांच्या कंठाला अजयवृक्षाची मुळी लागल्याचा निरोप नादबाबाला माऊलीने दिला माझ्या कंठाला अजयवृक्षाची आणि माझी ज्ञानेश्वरी तू शुद्ध कर म्हणून ज्ञानोबाला नादबाबांना ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 5 ओळी नादबाबांनी केल्या नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जया जितेती वाचिका टीका नादबाबाच्या ओळी ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतर नादबाबांची भाषा मग ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 5 ज्या ओळ्या आहेत त्या ओळ्या एकनाथ महाराज हा मॉनिटर इथं घ्या 1 मिनिट हा मॉनिटर इथं घ्या मॉनिटर का काय म्हणता ते इथं घे तरच ते मागच्या गायकांचं सूत्र बसेल ये घे पटकन चाल 2 मिनिटं माझ्यासाठी कर त्रास काय करतो तुम्ही स्पीकरवालेच आहे तुम्ही असले ते स्पीकरवाला घातला तुम्ही नका एखाद्या वायरून टाकायला लागलं तर तुम्हाला क्लिप तयार केली तर बाई याला इथं घ्या इथं ठेवायला नाही आणलं का इथं घ्या आणि याला इकडे घ्या त्याला वायर नसेल काय ऑपरेटर भाई